धाराशिव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं सावट आहे। गावाच्या मदतीला आता शेतकरी धावून आलेत। स्वतःच्या विहिरीचं पाणी देऊन गावाची तहान भागवलेली आहे। 2 ते 3 हजार लोकवस्तीच्या वरुड गावात गेल्या 3 ते 4 महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई जाणवत होती। आमचे प्रतिनिधी उदय साबळे पाटील या संदर्भात तपशील देत आहेत, बघूया। आपण भूम तालुक्यातील वरुड या गावात आहे, ज्या गावामध्ये पाणी टंचाईचा भीषण सामना इथल्या लोकांना करावा लागतोय, नागरिकांना करावा लागतोय। खरं तर या गावात पाण्याचा अजूनही प्रश्न तसाच आहे। खरं तर उन्हाळा गेला, पावसाळ्यातला जुलै महिना सुरू आहे। काय सांगाल? आपल्यासोबत काही गावातल्या महिला देखील आहेत, काय सांगाल? आता पाण्याचं कसं आहे, भागतंय का? पाण्याचं भागतंय आता, कसं? भरपूर पाणी येतं। मग हे पाणी जे नळाला सुटते ते कुठून येते पाणी? सूरज भाऊच्या विहिरीवरून। खरं तर आपण जर बघितलं तर एका शेतकऱ्यानं हे जे पाणी आहे ते गावाला दिलंय, स्वतःचं पीक त्या ठिकाणी जाळे। काय सांगाल, कुठून पाणी येतंय आणि कधी वेळ येते पाणी? सूरज भाऊच्या हिरीवरून येते पाणी शेतकऱ्याच्या। हम्म, हे धान्य हे करून त्यांचं उसई ते हे करून इकडे पाणी दिले गावाला। आता हे पाणी कधी येतं, किती वेळ येतं? लय वाढून असे किती दिवसातून येतं? एका दिवसाड एका दिवसात भरपूर येतं पाणी? भरपूर येते, पाण्याची काय अडचण? आता पाण्याची काय अडचण नाही अडचण। एका शेतकऱ्यानं जे आहे ते स्वतःचं पीक उभं पीक जाळलंय, परंतु गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली। आपल्यासोबत सरपंच आहेत, काय सांगाल नेमकं काय त्या विहिरीचं अधिग्रहण वगैरे झालंय का, काय परिस्थिती? त्यांनी एक 150 पाईप बी कमी होते पाईपलाईन, त्यांनी स्वतः ते पाईप या गावच्या पाईपलाईनीला जोडून स्वतः पैशाने 8 ते 9 एकर ऊस त्यांनी जाळला त्यांचा स्वतःचा। आणि त्यांची रामेश्वरच्या शिवारामध्ये विहीर आहे, त्यांनी 7000 फूट पाईपलाईन करून आधी केलेली होती। त्यांच्या शेतापर्यंत 100 अजून 2000 फूट कमी होतं आपल्या ग्रामपंचायतच्या नळ योजनेला जोडायला। मग त्यांनी ती स्वतः नळ योजना करून गावच्या नळ योजनेला जोडली आणि त्यांचा 8 ते 9 एकर ऊस जाळला त्यांनी फक्त गावच्या पाण्यासाठी रोज। त्यांच्या अजून विहिरीचं पाणी कसलंच निघत नाही आणि त्यांनी खर्चानं स्वतः खर्च करून पाणी दिलंय सगळं। आता गावाच्या पाण्याची अडचण मिटली? 100% मिटली साहेब। कसली प्रशासनाला कळवलं होतं का? प्रशासनाकडून काय निर्णय? प्रशासनानं काय जाऊन दिलं नाही भाऊ आम्हाला। हा, हे आपलं पाणी भरपूर 8 एकर ऊस जळू द्या लोकांसाठी, काय असू द्या असं मला डायरेक्ट शेतकरी ते। निश्चितपणे जर आपण बघितलं तर एक शेतकरी पूर्ण गावाच्या मदतीला धावून आलाय की ज्यानं स्वतःचं पीक जाळलंय, परंतु लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, वरुड, धाराशिव।